यानंतर बघूयात राजकीय बातम्या। भुजबळ भाजपच्या वाटेवर आहेत का? अंजली दमानिया यांचं ट्विट। भुजबळांविरोधात जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठे ओबीसी नेते बनवणार का? दमानिया यांनी उपस्थित केला सवाल। भाजपकडून मला कोणतीही ऑफर नाही, माझी पक्षात घुसमट नाही। दमानियांना कुठून माहिती मिळाली माहित नाही, भुजबळांची प्रतिक्रिया। नाही, काय माहिती कुठून मिळाली आणि काय त्या म्हणाल्या, मला काय कल्पना नाही का म्हणाल्या त्या। पण ठीक आहे, आता त्या म्हणाल्या तर असे असलं काहीही प्रपोजल माझ्याकडे नाही। सुप्रिया सुळेंच्या जास्त संपर्कात असतील म्हणून अंजली दमानिया यांनी असं वक्तव्य केलं असावं। दमानिया यांनी भुजबळांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर फडणवीसांचा टोला। आमच्या पक्षाचे निर्णय आम्ही करतो, आमच्या पक्षाचे निर्णय अंजली दमानिया करत नाहीत। अलीकडच्या काळात मला असं वाटतं की अंजली दमानिया या सुप्रिया ताईंच्या जास्त संपर्कात आहेत, त्यामुळे ते अशा प्रकारचे ट्विट करत असतील। भ्रष्टाचार हाच भाजपचा चेहरा। छगन भुजबळांसंदर्भातल्या वक्तव्यावर संजय राऊतांचा हल्लाबोल। अजित पवार, भावना गवळी, हसन मुश्रीफ भाजपचा चेहरा झाल्याची ही टीका। भुजबल जी कौन से पार्टी में जाएंगे, क्या करेंगे, उस बारे में मैं तो नहीं बोल सकता हूँ, लेकिन वो बीजेपी का चेहरा बन सकते हैं। अब अजित पवार बन गए, हसन मुश्रीफ उनका चेहरा बन गए, भावना गवळी उनका भ्रष्टाचार ही बीजेपी का चेहरा। तुम्ही ज्या इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी तिथला मी सिनियर प्रोफेसर होतो। छगन भुजबळांचा संजय गायकवाडांना टोला, तर सबुरीनं बोलण्याचा दिला सल्ला। भाषा त्यांनी जी वापरली ती काही बरोबर नाही। मला असं वाटतं ते म्हणजे आताही शिवसेनेचे आहेत, म्हणजे पूर्वी शिवसेनेतच असणार। मला त्यांना सांगायचं आहे, अरे बाबांनो, ज्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो। भुजबळांसंदर्भातलं संजय गायकवाडांचं वक्तव्य हे वैयक्तिक, ती पक्षाची भूमिका नाही। मंत्री उदय सामंत यांची स्पष्टोक्ती। मराठा समाजाला आरक्षण देत असताना इम्पेरिकल डेटा गोळा करायचं काम सुरू असल्याची माहिती। मी भुजबळ साहेबांचा मगाशी उल्लेख करत असताना मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सहकारी आमचे अनुभवी मंत्री म्हणून केलेले आहे। आमदारांनी केलेलं वक्तव्य हे त्यांचं वैयक्तिक वक्तव्य असू शकतं, ही काही पक्षाची भूमिका नाही। संजय गायकवाडांनी वापरलेली भाषा अयोग्य, मी त्यांचं काय वाकडं केलं, त्यांची संस्कृती त्यांच्यापाशी मला मंत्रिमंडळात ठेवायचं की नाही हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार, भुजबळांची प्रतिक्रिया। सरकारच्या प्रतिनिधींनी 75 वर्षांच्या भुजबळांना एकटं पाडलं, जितेंद्र आव्हाडांचा आरोप। तर भुजबळांवर होणाऱ्या टीकेला मंत्र्यांनी का विरोध केला नाही, आमदार आव्हाडांचा सवाल। भुजबळ अजित पवार गटाचे राहिले नाही तर ते भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या इशाऱ्यावर नाचणारे नेते झालेत, भास्कर जाधवांची टीका। तर ज्या भुजबळांना तुरुंग दाखवला त्यांना भाजप घेईल असं वाटत नसल्याचंही वक्तव्य।